जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यमध इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचा कठड केलं पाहिजे होतं। त्याला ते रिंग टाकलेले आहेत खाली, मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाहीत। जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे, ते कोणालाही दिसणार नाही रात्री आपल्याला नवीन माणूस आला तर। मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैव केलं नाही। पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा, आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी बरोबर ही विहीर आहे। त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो। अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे, आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत, त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत। सीओ या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। अधिकारी जे याच्यामध्ये सहभागी असतील किंवा यांचा नेग्लिजन्स असेल त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार आहे का? नाही, मला वाटतं खरं म्हणजे ग्रामपंचायत होती, त्यानंतर नगरपालिका झालेली आहे, तेव्हापासून ही विहीर आहे। ही फार जुनी विहीर आहे, पण रस्ता आपण इथपर्यंत करतोय, विहिरीच्या दोन्ही बाजूला इकडनं 100 फूट रस्ता आपण यामध्ये मरवत करतो आहे, तर विहिरी बुजली गेलीच पाहिजे होती। नाही काय तर तेव्हा मोठा स्लॅब टाकला गेला असता, काही तर करता आलं असतं, पण खरं इतकं अक्षम्य दुर्लक्ष कसं व्हावं? कारण मध्ये काही काळामध्ये काही गाय पण त्या ठिकाणी पडून गेली, काही अशी घटना घडलेल्या आहेत। असं असताना हा खरं म्हणजे कसं काय डोकं चालतं अधिकाऱ्यांचं मला कळत नाही। ते स्थानिक म्हणजे इतके सीओ येऊन गेले असतील, कोण असेल, त्यांनी बघायला पाहिजे होतं। एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये सेंटरला विहीर, एवढ्या मोठ्या डायमीटरची, मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी सगळ्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळे कागदपत्र पेपर त्या ठिकाणी मागवा। आताच मी फोनवरून अधिकाऱ्यांशी संबंधित बोललेलो आहोत, त्या संदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल। रस्ता ज्यांनी बनवला तो पण याला जबाबदार वाटतो का? कारण त्यांनी नाही, रस्ता काय तर रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्यांनी इथपर्यंत रस्ता केला, आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं। त्यांनी सांगायला विहीर बंद करा, त्याच्यावरून रस्ता करा म्हणून। आता जर इथे विहीर कोणी बंदच करत नसेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, मला असं वाटतं प्रथमदर्शनी। पण तरी याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कारण 9 जण गेलेले आहेत, अगदी शाळेचे 10-12 वर्षाचे मुलं गेलेले आहेत, पूर्ण कुटुंब ध्वस्त झालेले आहेत 2। म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा चौकशीचे आदेश संदर्भात दिलेले आहेत, आणि जे बिचारे मृत पावलेले आहेत त्याचे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही मदत त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। याचा अर्थ स्पॉटवर अधिकारीच येत नाहीत आणि ऑफिसमध्ये बसून हे सगळा कारभार चालतो। मला वाटतं आता 25 वर्षापासून ती विहीर आहे, जास्त मला वाटतं जास्त असेल, 25 वर्षापासून, 72 पासून ती विहीर आहे। आणि आता तुम्ही सांगा, आता म्हणजे खूप वर्ष या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे या सगळ्या चौकशीचा भाग आहे। पण रस्ता इथपर्यंत जर होतोय, हा सरळ एवढा मोठा रस्ता आहे आणि रस्त्याच्या सेंटरलाच विहीर तुम्ही राहू दिली, पण ही बाब अतिशय गंभीर आहे, असं होताच कामा नये कुठे। ते झालेलं आहे, त्याची निश्चित चौकशी केली जाईल। हिंदी में क्या कहेंगे? अपघात हुआ है बहुत बड़े पैमाने पे। आप देख रहे हैं कि यहाँ पर बहुत बड़ा, मतलब मुझे लगता है बहुत दर्दनाक हादसा है, बहुत गंभीर घटना घटी है। इसमें रात को स्कूल के कार्यक्रम से बच्चे आ रहे थे, एक गाड़ी में आर्टिका में, उसमें 9